कुटुंबावर नियतीनं अक्षरशः क्रूर घाला घातलाय। एका सुखी कुटुंबाचे आनंदाचे क्षण काही सेकंदात दुःखाच्या खोल दरीत कोसळले। उरमोडी धरणालगत असलेल्या कामठी येथील अडागळे कुटुंबावर काळानं अशी झडप घातली की संपूर्ण गाव सुन्न झालंय। एकाच कुटुंबातील 3 महिला आणि एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कामठी येथील सीताराम अडागळे यांच्या कुटुंबातील शुभ कार्य अवघ्या 4 दिवसांवर आले होते। खटाव तालुक्यातील निमसोड इथं नवीन गावठाण स्थानिक होण्यासाठी 2 दिवसांपासून घरातील साहित्य आणि जनावरे हलवण्याचं काम सुरू होते। घरात लग्नाची तयारी, नवीन आयुष्याची स्वप्न आणि आनंदाचं वातावरण होते, मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होते। शुक्रवारी रात्री 9:15च्या सुमारास आयशर गाडी क्रमांक MH11DD 6226 मध्ये जनावरं भरली जात होती। यावेळी गाडीच्या केबिनमध्ये असलेल्या मुलाकडून अचानक हँडब्रेक निघाला आणि कोणालाही काही समजण्याच्या आत गाडी बांधाच्या उतारावरून थेट उरमोडी धरणाच्या पाण्याकडे सुमारे 70 ते 80 फूट खोल घसरत गेली। मृत्यू समोर दिसताना केबिनमध्ये बसलेल्या महिलांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र क्षणात सर्व काही संपले। या भीषण अपघातात लीलाबाई उत्तम अडागळे वय वर्ष 56, मालूबाई सीताराम अडागळे वय वर्ष 50, कल्पना सागर आवळे वय वर्ष 36 आणि चिमुकली गार्गी सागर आवळे वय वर्ष 6 यांचा जागीच मृत्यू झाला। आनंदानं बागडण्याच्या वयात असलेल्या गार्गीचं निधन झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते। ज्या घरात काही दिवसांनी मंगलाष्टक ऐकू येणार होते त्या घरात आता आक्रोश आणि अश्रूंचा पूर उसळलाय। घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, परिसरातील ग्रामस्थ आणि कासारथळ येथील युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। JCBच्या सहाय्यानं गाडीखाली अडकलेल्या महिला आणि बालकांना बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर 108 रुग्णवाहिकेद्वारे जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या दुर्घटनेनं कामठी गाव हादरून गेले असून संपूर्ण परिसरातून अडागळे कुटुंबावर शोक व्यक्त केला जातोय। आनंदाच्या घरावर एका क्षणात दुःखाचा डोंगर कोसळल्यानं गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत। न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।